नंदुरबारमधून मोठी बातमी समोर आली आहे। नंदुरबार तालुक्यातील रनाडे येथे भंडाऱ्यातून 150हून अधिक भक्तांना विषबाधा झाली आहे। बाळूमामाच्या भंडाऱ्यातील जेवण खाल्ल्यानंतर नागरिकांना त्रास होऊ लागला आहे। सध्या सर्वांना रुग्णालयात दाखलही करण्यात आला आहे। मंगळवारी रनाडे येथे बाळूमामाच्या भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। भंडाऱ्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते। आलेल्या भाविकांनी भगर, आमटी आणि दूध हे पदार्थ खाल्ले। हे पदार्थ ज्यांनी खाल्ले आहे त्यांना त्रास जाणवत होता। मध्यरात्री 2:30 ते 3च्या सुमारास भाविकांना त्रास होण्यास सुरुवात झाली। उलट्या, जुलाब आणि मळमळणे असे त्रास अनेकांना होऊ लागले। तर 150हून अधिक जण रनाडे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले असून डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। पाहूया। मळमळ होते, वांत्या होत्यात आणि डोकं दुखतं, असं थरक भरतो छातीमध्ये। नाही, कधी पहिलं नाही, आजच जेवण केल्यामुळं, भंडाऱ्यामुळं। आरती झाल्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम होता। भंडाऱ्याचा प्रसाद घेतल्यानंतर रात्रीचं उलट्या व्हायला लागल्या, मळमळ व्हायला लागल्या लोकांची। आम्हाला दवाखान्यात आणण्यात आलं। दवाखान्यात आमचा चांगला उपचार चालू आहे, सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे। बाळूमामांचा दररोज प्रसाद असतो ना, तिथे 100 लोकांचा त्रास झाला। काल संध्याकाळी बाळूमामाची पालखी रनाळ्या ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला। भंडारात भगर आणि दूध याचं जेवण होतं। साधारणतः 200 ते 250 लोकांनी ते जेवण घेतलं। त्यापैकी काही लोकांना 9 वाजता त्यांनी जेवण केलं साधारणतः, आणि 2 ते 3च्या दरम्यान, पहाटे 2 ते 3च्या दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लागली, चक्कर यायला लागले, व्हॉमिटिंग सारखं व्हायला लागलं। त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। तिथून त्यांनी हे पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत। इथे आता सध्या ह्या घडीला 40 पेशंट्स इथे ॲडमिट झालेले आहेत। जागा नसल्यामुळे आम्ही हा नवीन वॉर्ड तयार केलेला आहे, जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतल्या जाईल। काही रुग्ण मेडिसिन फिमेलमध्ये आहेत, काही मेडिसिन मेलमध्ये ॲडमिट आहेत, काही कॅज्युअलिटीमध्ये आहेत। तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांची सगळी चमू, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, GR1, GR2, अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली। त्यामुळे आता आज मितीला या घडीला सगळे रुग्ण स्टेबलाइज स्थिरावलेले आहेत, त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।